पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे। प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यावेळी महापालिकेचे कारभारी 100% बदलणार आणि सर्वत्र राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केलाय। निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आज वाघोली परिसरातील निसर्ग सोसायटी आणि रोहन अभिलाषा सोसायटीमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उषा कळमकर, सुनील खांदवे, उज्ज्वला खांदवे आणि बंडूशेठ खांदवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार कटके म्हणाले की सध्या थंडीचे वातावरण असले तरी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। प्रभाग 3 आणि 4 मध्ये परिवर्तनाची लाट असून मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून सर्वसामान्य मायबाप जनतेने ती हातात घेतली आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील सत्तांतर अटळ आहे। सोसायटीमधील नागरिकांनीही यावेळी आपल्या समस्या मांडल्या आणि परिवर्तनासाठी सकारात्मक कौल दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आक्रमक प्रचारामुळे प्रभाग 3 आणि 4 मधील लढत आता अधिक चुरशीची झाली आहे। पण आज आपण पाहतो की प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये गेली 25 वर्षामध्ये झालं ज्या मूलभूत गरजा होत्या, समस्या होत्या, ज्या जशाच्या तशाच आहे। कुठल्याही आश्वासनं दिली गेली परंतु ते सोडवले गेले नाही। कुठेतरी सत्तेचा गैरफायदा घेऊन फक्त वैयक्तिक व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक कुटुंबासाठी कुठेतरी फायदा झालेला तुम्ही आम्ही पाहतोय। परंतु जनतेमध्ये जे प्रश्न आहेत ते जसेच्या तसे आहेत। जनतेमध्ये एक रोष आहे, परिवर्तनाची लाट आहे। आणि आज आपण पाहतो की अनेक म्हणजे 25 वर्षामध्ये पिण्याचं पाणी सोडा अजून नळ पण नाही आहे। कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे, ड्रेनेज रस्त्यावरती लोकांनी सोडलेला आहे, अजून रस्ते पण ठीक नाही आहेत, फुटपाथ नाही आहे, चांगले पार्क नाही आहे, प्लेग्राऊंड नाही आहेत, ऑडिटोरियम तर ती फार लांबची गोष्ट आहे। परंतु डेव्हलपमेंट कुठल्याच प्रकारची 3 आणि 4 मध्ये पाहायला मिळत नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री अजितदादांच्या माध्यमातून पालकमंत्री देखील दादा आहेत, त्याच्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही। आणि या दोन्ही प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, पिण्याचं पाणी देखील बामास्केडचं लवकरात लवकर देण्याचा आमचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयत्न असेल। ड्रेनेजच्या समस्यामध्ये सुद्धा त्यांचा DPR तयार करून जिथं जिथं गरजेचं, जिथं जिथं खास अतिशय परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण पावसाच्या पाण्यामुळे देखील आपण पाहतो की बरेच ठिकाणी घरच्या घरं पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, जिथं दुर्गंधी वाढते, आरोग्य धोक्यात येतं, असे अनेक प्रश्न या दोन्ही मतदारसंघात निर्माण झालेले आहे। अशा ठिकाणी देखील निधीच्या माध्यमातून काम करण्याचा आमचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न असेल। कचऱ्याच्या समस्या असतील, आता आपण पाहतोय की 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये जवळपास आपण फिनिक्स ते शिरूर हा फ्लायओव्हर देखील त्या ठिकाणी मंजूर केला। लवकरच त्याचं भूमिपूजन घेत आहोत। रामवाडीपासून तर कटकेवाडी लोणीकंदपर्यंत आपण मेट्रो देखील घेतलेली आहे। मेट्रो आणि फ्लायओव्हर याचं एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। ही जी कामं आहेत ही फक्त आपल्याला मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत होती, परंतु प्रत्यक्षात कधी त्या होणार हे जे प्रश्नचिन्ह होतं याला कुठंतरी पूर्णविराम होताना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे। जसं की आपण पाहतो की नगर रोडला 2 पॅरेलल RP रोड आहेत की जे DP मधले आहेत, 1997च्या RP रोडमधले आहेत, की लोगावमधून एक बकुरे फाट्यापर्यंत आणि खराडीमधून एक बकुरे फाट्यापर्यंत निघतो आणि एक नदीकाठचा रोड आहे जो खराडी, आवळवाडी, मांजरी तिथून एक तो पुढं जातो। तो ते तिन्ही रोड आपण या ठिकाणी विकसित करण्यासाठी घेतलेले आहेत। लवकरच ते देखील त्याचं टेंडर होईल। आणि जो रिंग रोड आहे आपला, जो लोगाववरून वाघोलीतून जो सोलापूर रोडला जातो, तर त्या संदर्भात शेतकऱ्यांची देखील मीटिंग झालेली आहे। त्यांनाही कशा पद्धतीने त्यांचा मोबदला देण्यात येईल, TDR असेल, FSI असेल, या स्वरूपात कशा पद्धतीने त्यांना त्याचा मोबदला देऊन त्या रिंग रोडला आपल्याला गती देता येईल यासाठी देखील अजितदादांच्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून मीटिंग झालेली आहे। आणि लवकरच रिंग रोडचं काम देखील आपण हाती घेणार आहोत। निश्चितपणे प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये आता लोकांची असलेली दडपशाही जर पाहिली तर 3 आणि 4 मध्ये इथून पाठीमागच्या काळामध्ये फक्त
सत्तेचं राजकारण हे कुटुंबापुरतं केलं गेलं, समाजासाठी नाही केलं गेलं. आज तुमच्याकडं 300 कोटी रुपये जरी असले तर तुम्ही ड्रेनेज साफ करायला त्या ठिकाणी येणार नाही आहे. शेवटी त्याला सर्वसामान्य माणसातली माणसं पाहिजे. आज तुमच्याकडं वाटत असेल की आम्हाला लोकांना जर गरज आहे तर आम्हाला निवडून द्या, आम्हाला लोकांची गरज नाही आहे, आम्ही कुठेही उभं राहू शकतो, कुठेही काय करू शकतो, कारण की आज आमच्याकडे पैसा आहे. परंतु समोर पाहिलं तर जनमत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती खऱ्या अर्थाने ही लढाई आहे. ही डेव्हलपमेंटची लढाई आहे. ही सर्वसामान्य कुटुंबाच्या हक्काची लढाई आहे आणि त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांच्यापासून 25 वर्षात कुठेतरी हिरावलेला आम्ही पाहतोय. त्यांच्या मताशी, पवित्र जे मत त्यांना दिलेलं आहे त्या मताशी खेळण्याचं काम पण त्यांनी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये केलेलं पाहिलं आहे. दडपशाहीचं राजकारण चालू आहे. कुणी जर आपलं मत व्यक्त करत असेल तर तुझं घर पाडतो, पाण्याचं तर पाणीचा नळ नाही आहे, पाणी तर लांबची गोष्ट आहे. परंतु दडपशाहीच्या राजकारणाला ही जनता बळी पडणार नाही. त्याचं उत्तर मतदानातून निश्चितपणे 16 तारखेला काउंटिंगमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ह्या दोन्ही प्रभागामध्ये नव्हे तर पुण्यामध्ये एक परिवर्तनाची लाट आहे. लोकांना, सर्वसामान्य जनतेला परिवर्तन पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे 3 ते 4 दिवसामुळे अजूनही जनता रस्त्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे.